आपण इमॅजिन पण करू शकत नाही एवढा सिंपल क्वेश्चन क्लास 10 वरचा एपी बेस्ड सिंपल एपी बेस्ड 2026 GW मध्ये विचारला गेला होता. तर पाहूयात आपण ते कसं सॉल्व्ह करायचं. ओके, सो तुम्हाला काय दिले तर सम ऑफ फर्स्ट फोर टर्म 6. सो मी फॉर्म्युला वापरणार सम ऑफ फर्स्ट फोर टर्म्स इज इक्वल टू 6 आहे. सो n/2 म्हणजे 4/2 2a प्लस n-1 म्हणजे 4-1 ते काय 3d इज इक्वल टू 6. सो 2 2 जा 2 मल्टिप्लायज डिवाइड. सो पहिलं इक्वेशन काय आलं तुमचं 2a प्लस 3d. ओके, 2a प्लस 3d इज इक्वल टू काय 6/2 3. इक्वेशन नंबर 1 2a प्लस 3d इज इक्वल टू 3. सेकंड इक्वेशन काय S6 म्हणजे काय 6/2 2a प्लस 6-1 म्हणजे 5d इज इक्वल टू किती आहे 4. 2 3 जा. सो सेकंड इक्वेशन आलं तुमचं 2a प्लस 5d इज इक्वल टू 4/3. हे इक्वेशन नंबर 2. तुम्ही काय करा 2-1 करा. जेव्हा तुम्ही 2-1 इक्वेशन 2-1 कराल तो कॅन्सल होईल 2 5d - 3d 2d आणि राहील काय 4/3 - 3. सो इथं d ची व्हॅल्यू काय 3 3 जा 9 -5/3 2 मल्टिप्लायचं डिवाइडला. सो d ची व्हॅल्यू तुमची आली -5/6. ओके, d ची व्हॅल्यू काय आली तुमची -5/6. आपण हे रेज करूयात. ओके, तुमची d ची व्हॅल्यू -5/6 आली. आपलं फर्स्ट इक्वेशन काय होतं 2a प्लस 3d इज इक्वल टू 3. ह्याच्यामध्ये d ची व्हॅल्यू ठेवतो -5/6 3 2 जा. सो 2a इज इक्वल टू 3 प्लस 5/2. सो 2a इज इक्वल टू 2 3 जा 6 11/2. सो a ची व्हॅल्यू आली 11/4. तुमची d ची व्हॅल्यू आहे a ची पण व्हॅल्यू माहिती आहे. सो तुम्हाला काढायचं आहे का ह्याच्यामध्ये इरेज करूयात आपण थोडा पार्ट. ओके, तुम्हाला काढायचं आहे काय SN म्हणजे S12 काढायचं आहे. सो 12/2 6 2a 11/4 प्लस 12 - 1 11 इंटू d ची व्हॅल्यू काय -5/6. बस आपण ह्याला सॉल्व करूया. सो काय येईल तर 2 2 जा 4 6 इंटू 11/2 -55/6. बस ह्याला सॉल्व केलं आपण तर काय येईल तर S12 इज इक्वल टू 6 इंटू क्रॉस मल्टिप्लाय करा 66 - 255 110 अपॉन 12. सो 6 2 जा 12. सो आन्सर विल बी 110 मधनं 66 गेलं -44 -44/2 -22.